संतोषी मातेची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक 15 माणसांचे कुटुंब राहत होते. 7 मुलगे व त्यांच्या 7 पत्नी आणि आई वास्तव्य करत होती. 6 मुलगे आपापला कामधंदा करून पैसे मिळवित होते. पण 7वा मुलगा काही कामधंदा करत नव्हता. तो आळशी होता. जे 6 मुलगे मिळवत होते त्यांना आई रोज गरम भोजन करून वाढत होती. 7व्या मुलाला मात्र शिळे उष्टे वाढत होती. 7व्या मुलाच्या लक्षात ही गोष्ट आली. तो अतिशय नाराज झाला. आपल्या आईचे आपल्यावर प्रेम कमी आहे हे त्याने जाणले. त्याने आपल्या पत्नीला हातातली अंगठी दिली आणि तो घर सोडून बाहेर पडाला. फिरत फिरत हा 7वा मुलगा एका गावात आला. तेथे एका व्यापाराच्या दुकानात तो काम करू लागला. प्रामाणिकपणे काम केल्यामुळे त्याने मालकाचा विश्वास संपादन केला. मालकाने त्याच्यावर सारे काम सोपवून तो तीर्थयात्रेला निघून गेला. इकडे 7व्या मुलाची पत्नी दुःखात दिवस कंठत होती. ती मात्र दुकानात रंगून गेला होता. त्याला कामाची कमतरता नव्हती. बघता बघता 12 वर्ष निघून गेली. एके दिवशी लाकडाची मोळी आणण्यासाठी 7व्या मुलाची पत्नी रानात गेली होती. त्यावेळी तिला संतोषी मातेचे व्रत करणाऱ्या काही स्त्रिया दिसल्या. त्यावेळी तिने विचारले, बायांनो, तुम्ही काय करता? कोणत्या देवाची पूजा करता? हे व्रत केल्याने काय प्राप्त होते? व्रत करणाऱ्यांपैकी एक स्त्री म्हणाली, मी हे संतोषी मातेचे व्रत करीत आहोत. या व्रतामुळे दुःख गरिबी नाहीशी होते. आपली संकटे दूर होऊन आपणास यश प्राप्त होते. त्यावेळी ती म्हणाली, माझी हे व्रत करण्याची इच्छा आहे, तरी आपण मला हे व्रत समजावून सांगा. तेव्हा ती स्त्री म्हणाली, आपल्या ऐपतीप्रमाणे गुळ व हरभरे आणावेत. दर शुक्रवारी संतोषी देवीची मनापासून पूजा करावी. तिला प्रार्थना करावी. त्या दिवशी उपवास करावा. संतोषी मातेची कहाणी करावी. ऐकणारा कोणी न भेटल्यास तुपाचे निरंजन लावून कहाणी सांगावी. आपले काम पूर्ण होईपर्यंत दर शुक्रवारी संतोषी मातेचे व्रत करावे. त्यानंतर व्रताचे उद्यापन करावे. हे ऐकून तिने लाकडाची मोळी विकली. त्याचे 4 पैसे आले. तिने संतोषी मातेचे व्रत केले. व्रताचे 4 शुक्रवार पूर्ण केले. तिकडे तिच्या पतीच्या स्वप्नात जाऊन संतोषी मातेने त्याला आपला प्रपंच करण्यासाठी गावाला परत जाण्याचा आदेश दिला. त्या आदेशाप्रमाणे पती घरी आला. संतोषी मातेच्या व्रतामुळे प्रपंच पुन्हा सुखाचा सुरू झाला. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ हो.